तर देशामध्ये लोकसभा निवडणुकीचे अंतिम निकाल तर जाहीर झाले आणि दिल्लीमध्ये नवं सरकार स्थापनेचे प्रयत्न सुरू झालेत। आज दिल्लीमध्ये एनडीएची बैठक होत असतानाच विरोधी पक्ष इंडिया आघाडीची सुद्धा महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। एनडीएच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार दिल्लीत पोहोचलेत आणि तेजस्वी यादव हे देखील इंडिया आघाडीच्या बैठकीत सामील होण्यासाठी दिल्लीत पोहोचलेत। बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि तेजस्वी यादव हे दोन्ही नेते एकाच फ्लाईटने दिल्लीत पोहोचल्याने चर्चांना उधाण आलंय आणि दिल्लीत एनडीएच्या बैठकीला मुख्यमंत्री नितीश कुमार उपस्थित राहणार आहेत आणि तेजस्वी यादव संध्याकाळी इंडिया आघाडीच्या बैठकीत सहभागी होणार आहेत। क्या कहना है सर इस बार चुनाव के नतीजों पर? आपका नमन करना प्रणाम। चलिए प्रणाम। तर एनडीए सत्ता स्थापनेसाठी दावा करणार असल्याची मोठी बातमी समोर येते आहे। बैठकीनंतर सत्ता स्थापनेचा दावा एनडीए कडून केला जाऊ शकतो। राष्ट्रपतींना पाठिंब्याचं पत्र देखील सादर केलं जाईल। जेडीयूचे नेते केसी त्यागी यांनी हे केलेलं वक्तव्य। त्यामुळे आज एनडीएची महत्त्वाची बैठक नवी दिल्लीमध्ये होणार आहे आणि या बैठकीनंतर देशामध्ये एनडीए सत्ता स्थापनेसाठी दावा करणार असं कळतंय। आजच्या एनडीएच्या महत्त्वाच्या नवी दिल्लीतल्या बैठकीनंतर सत्ता स्थापनेचा दावा एनडीए कडून केला जाऊ शकतो। राष्ट्रपतींना इतर घटक पक्षांचं पाठिंब्याचं पत्र देखील सादर केलं जाईल आणि जेडीयूचे नेते केसी त्यागी यांनी केलेलं हे वक्तव्य। भाजपला यंदा 240 जागांवरती विजय मिळालाय। बहुमताची मॅजिक फिगर गाठण्यासाठी एनडीएतील घटक पक्षांना सोबत घेऊनच मोदींना सरकार स्थापन करावं लागणार आहे आणि याच पार्श्वभूमीवर एनडीएची दिल्लीमध्ये आज महत्त्वाची बैठक होणार आहे आणि याच बैठकीनंतर सत्ता स्थापनेचा दावा एनडीए कडून केला जाण्याची शक्यता आहे। आजच नवी दिल्लीमध्ये संध्याकाळी 6 वाजता इंडिया आघाडीची सुद्धा बैठक पार पडणार आहे। काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। या बैठकीला सोनिया गांधी, राहुल गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यासह इंडिया आघाडीतले दिग्गज नेते उपस्थित राहतील। काँग्रेस विरोधी पक्षामध्ये बसायला तयार आहे, मात्र मित्रपक्षांचा सत्ता स्थापनेचा दबाव असल्याची माहिती न्यूज 18 लोकमतला सूत्रांकडून मिळाली आहे।